गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत दत्तभक्तांची अलोट गर्दी. श्री दत्त नामघोषाने परिसर दुमदुमला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तभक्तांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातून हजारो भाविकांनी श्री दत्तांच्या दर्शनासाठी हजेरी लावत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. पहाटे काकड आरतीपासून विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. कृष्णा पंचगंगा संगमावर स्नान करून भाविकांनी गुरुपूजन केले. चातुर्मास प्रारंभ झाल्याने पारंपरिक पालखी सोहळा स्थगित करून इंदुकोटी आरती सुरू करण्यात आली. कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतलेली आहे. दर्शन, सुरक्षा, वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन करण्यात आलं आहे. 30 अतिरिक्त एसटी बस फेऱ्यांमुळे भाविकांची मोठी सोय होत आहे. तर प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे श्रद्धा, शिस्त, भक्तिभावाने गुरुपौर्णिमेचा सोहळा उत्साहात पार पडतो आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर् नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज दत्तराज श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज. दत्त महाराजांच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येने पुनीत झालेली ही पावन नगरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्ताची राजधानी. या राजधानीमध्ये आज गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या आनंदामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी येऊन गुरु शिष्याची परंपरा, सनातन हिंदू धर्माला लाभलेली ही परंपरा, ह्या परंपरेनुसार आज दत्त महाराजांच्या चरणी येऊन हे सर्व भक्तगण आपली गुरुप्रती असलेली निष्ठा प्रतीत करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आलेल्या ह्या भक्तगणांनी दत्तगुरुचरणाची पहाटेपासून जी काकड आरती, त्यानंतर पहाटेची षोडशोपचार पूजा, त्यानंतर 8 ते 12 ह्या वेळेमध्ये भाविकांसाठी या ठिकाणी अभिषेक सेवा असते. त्यानंतर 12:30 वाजता मुख्य पादुकांना महापूजा, दुपारी 3 वाजता पवमान पंचसुक्ताचे पठण, सायंकाळी 7:30-8 वाजता धुपारती, त्यानंतर इंदुकोटी. विशेष करून आजपासून गुरुपौर्णिमेच्या या उत्सवापासून नृसिंहवाडीमध्ये पालखीची जी सेवा असती ती चातुर्मासानिमित्त आजपासून बंद होते व इंदुकोटीची सेवा सुरू होते. अशा प्रकारे भक्तिभावाने सर्व भक्तगण गुरुचरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. सर्व भाविकांचे या ठिकाणी श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तसेवा संस्थान व ग्रामपंचायत आणि सर्वस्त पुजारी मंडळींच्या तर्फे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सर्वांनी गुरुचरणाची जी काही देवस्थानानं केलेली रांगेची सेवा असेल, इतर काही सेवा सुविधा आहेत, त्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपली दत्तचरणी असलेली सेवा समर्पित करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी सांगोल्याहून आलो. आज सकाळी लवकर आलो. पाणी इथं वाढलेलं आहे. छानपैकी दर्शन झालेलं आहे पूर्णपणे आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे. दर्शन छान झालेलं आहे. हो, पाणी इथं पहिल्यांदाच मी आज आलेलो आहे. पाणी इथं मंडपात आल्यामुळं छान वाटलं. दर्शनही छान झालं. बोलता सांगोला प्रत्येक पौर्णिमेला येतो, परंतु आज या मंदिरामध्ये पाण्याचा खूप प्रवाह व्हायला लागलेला आहे. त्यामुळे खूप आनंद झालेला आहे. असंच इथून पुढेही आमच्या भागातही चांगला पाऊस होऊन पाऊस यावे ही दत्तचरणी प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.